साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे। एका मातेनं चक्क 4 बाळांना जन्म दिलाय। आश्चर्याची बाब अशी की याच मातेनं 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता। त्यामुळं या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळं विसवणार आहेत। मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे। सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे। कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीनं एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय। त्यात 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। याआधी तब्बल 5 वर्षांपूर्वी काजलला 3 जुळी बाळं झाली होती। म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल 7 बाळं आली आहेत। गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या साताऱ्यात गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता 7 बाळं वाढणार आहेत। अवघड अशी ही प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत। या यशस्वी प्रसूतीसाठी डॉक्टर देसाई, डॉक्टर सलमा इनामदार, डॉक्टर खडतरे, डॉक्टर झेंडे, डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकानं मेहनत घेतली। एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळतोय। माझं नाव काजल आहे। आम्ही सासवडला राहते। इकडे आलते आत्याच्या घरी। इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला। म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला। सातारा जाऊन तुम्ही विचारा। त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली, ॲम्ब्युलन्स पाठवलं, इकडे डिलिव्हरी केली। 3 पहिले बाळ होतं, सिझरिंग केलं, मग 4 बाळ होते ते। मग डिलिव्हरीकडे इकडेच आणलं आणि आता काचामध्ये पूर आहे। आता किती आपत्ती आहेत, म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? एकूण 7 मुली। 2 मुली 5 पोरगी। तुमची प्रकृती कशी? आम्ही बेगारी काम करते। तुमची तब्येत कशी? तब्येत चांगली आहे। माझं नाव विकास आहे आणि मंडळीचं नाव काजल आहे। मी राहतो सासवडला। इथं आलेलो आत्याच्या घरी। आत्या म्हणले तिथं राहा 4-5 दिवस, मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक। मी सासवडून इकडं आलो साताराला। तर इथं दवाखान्यात होते बायकोला तर आतमध्ये नेली। डिलिव्हरी झाली, म्हणजे 5-10 मिनटं वेळ होतं तर मी इथं पोहोचलो सही करासाठी। बायको म्हणली चालते बरं आहे। तर मी इथं पोहोचलो तर डिलिव्हरी झाली बायकोची। 1 मुलगा आणि 4 मुली झाली। पहिले 3 होते, 1 मुलगा आणि 2 मुलं होते। आता 4 मुले झाले, म्हणजे टोटल 1 पोरगा आणि 3 पुरी टोटल। मंडळाला आता बरं आहे जरा, चांगले दवाखाने बी चांगले जरा, सुविधा बरी इथं चांगली आहे, मस्त आहे इथं। खाणं पिणं टाईमवर येते, चहा बी येतो टाईमवर।